अतिशय गंभीर विषय आहे जो आपण संबंधित आपण प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत आणि तो म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून सोलापूरला लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण कोलॅप्स झाले पूर्ण त्या ठिकाणी ओळखण्यात आणि त्या संदर्भात आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत. या प्रेस कॉन्फरन्सच्या सुरुवातीलाच मी या राज्याचे मुख्यमंत्री आणि तथा गृहमंत्री यांचा मी राजीनामा मागत आहे. कारण का जे महाराष्ट्रात घडलं काही दिवसापूर्वी एका लहान मुलीचा त्या ठिकाणी बलात्कार केला गेला, तिची अतिशय वाईट पद्धतीने हत्या करण्यात आली. पॉक्सोच्या अंतर्गत हा गुन्हा आहे आणि जो तो नराधम तो अजूनही त्याला सजा आणि शिक्षा झाली नाही आहे. शक्ती कायदा लागू केला असता तर 15 दिवसात त्याला खरं तर फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. त्या उलट काल मुख्यमंत्र्यांनी जल्लोष साजरा केला, पेढे वाटले आणि ह्याच्यावरून स्पष्ट होतं की मुख्यमंत्री असो प्रधानमंत्री असो बीजेपीचा प्रत्येक कार्यकर्ता किंवा मंत्री असो आमदार असो खासदार हे फक्त इलेक्शनसाठीच काम करतात. ह्यांच्यासाठी इलेक्शन पूर्वी सगळं आहे. इलेक्शन पासून दिवसाचा प्रारंभ होतो आणि इलेक्शन घेऊनच दिवसाचा समाप्ती होत असते. ह्यांना लोकांचा जनतेचा एका लहान पुरोगामी महाराष्ट्रात एका लहानशा चिमुकलीवर एवढ्या वाईट पद्धतीत अत्याचार होऊन हत्या होते. तुम्ही खरं तर त्याची आठवण ठेवून त्याची जाणीव ठेवून जल्लोष साजरा नसता केला आणि म्हणाला असता की तिच्यासाठी आम्ही जल्लोष करत नाही तर थोडं तरी तुम्हाला काही माणुसकी आहे असं आम्हाला वाटलं. पण त्या उलट तुम्ही पेढे वाटले, जल्लोष साजरा केला, जाहीर केलं. त्यानंतर तुम्ही उद्घाटनाचे कार्यक्रम घेतले. काही माणुसकीच राहिली नाही आहे ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये असं मला कुठेतरी वाटतंय आणि म्हणून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा त्या ठिकाणी दिला पाहिजे. कारण का ही एकच घटना नाही आहे. आपण सोलापुरात बघतो मागच्या 3-4 दिवसात जवळजवळ 5-6 दिवसात 10 मर्डर झाले दिवसा आणि ते पण काही शहरी भागात काही ग्रामीण भागात दिवसा मर्डर झाले. कुठे तुमचं प्रशासन, कुठे लॉ अँड ऑर्डर, कुठे गृहमंत्र्यांना जर गृह खातं हाताळता येत नसेल तर स्वतंत्र खातं पोर्टफोलिओ निर्माण करा, द्या कोणातरी जबाबदारी. पण तुम्ही त्या उलट जल्लोष साजरा करताय. एका मुलीवर बलात्कार झाला, लहान 3.5 वर्षाची चिमुकली, एका नराधमाने बलात्कार केला, डोक्यात काठी मारली, तिला दातकिळी बसली आहे, बघवत नाहीयेत अंगावर, आमच्याच अंगावर शहारे त्या ठिकाणी येत आहे. त्या नराधमाचा फोटो बघितल्यावर असं वाटतं की ह्याला तिथेच काहीतरी करावं. त्यांचे नातेवाईक आहेत ते म्हणतात आम्हाला ते आमच्या ताब्यात, आम्ही कायदा हाती घेतो. म्हणजे डोक्यावरनं पाणी गेलंय. आज एवढी कोलॅप्स झाली आहे आपल्या महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन. प्रशासन उभं असताना प्रशासनाच्या समोर या घटना घडतात. प्रशासनाची पण सगळ्या बाबतीत मिलीभगत आहे. दिवसाधारे वाळू उपसा चालू आहे, त्यामुळे पाणी सोडत नाहीये. त्या विषयावर मी नंतर. पण आज पॉक्सोच्या अंतर्गत सोलापुरात पण मागच्या आठवड्यात खूप मोठा पॉक्सोच्या अंतर्गत नाबालिग मुलींची प्रेग्नन्सीच्या केसेस आल्या. त्यांना पॉक्सोच्या अंतर्गत आपल्याला आयडेंटिटी नाही सांगू शकत, तरी त्या सगळ्या महिलांची आयडेंटिटी त्या ठिकाणी हॉस्पिटल प्रशासनाकडून लोकांना पब्लिक डोमेनवर ठेवण्यात आली. म्हणजे काही राहिलीच नाहीये. नाही गांभीर्य राहिलं, ना माणुसकी राहिली, ना जाणीव राहिली. आणि हे पुरोगामी महाराष्ट्र एकेकाळी इथे काहीच व्हायचं नाही. आज आपल्या दुसऱ्या राज्यांसारखी क्राईम रेट सारखे महिलांवर होणारे पॉक्सोच्या अंतर्गत जेव्हा पॉक्सोचं प्रमाण वाढतं तेव्हा त्या राज्याची लोकांमधली पुरुषांमधली पेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांची विकृत मानसिकता दिसून येते.